अभंगाची जी श्रेष्ठता आहे, सहज बोलतात पण विविधता आहे अभंगामध्ये, औत्सुक्य. सुंदरचे ध्यान उठे विटे वरी, या अभंगाचं वय 400 वर्ष झाला असावं म्हणजे चमत्कार आहे. कोण टिकतं, कुठलं कार्य एवढे दिवस टिकलेले. लहानपणीचे गाणं ऐकले आम्ही, ते लोक आमच्या देखतच म्हणतात जुने ऐकले. अरे आम्ही ऐकलेच ना. ज्या गाण्यानं करोडो रुपये कमवले, 4थ्या वर्षी ते गाणं कुणी ऐकत नाही. अर्थ कळलं का नाही? ज्या गाण्यानं गाणं लिहिणाऱ्याला गाणाऱ्याला नाव आणि पैसा कमवून दिला, ते गाणं संपलं आणि सुंदरते ध्यान 400 वर्ष झालं चालूच आहे. त्याला म्हणतात ताकद, त्याला म्हणतात क्षमता. लोक पाहत आलोचनी देवाची द्वारी उभा क्षणभरी, या अभंगाची वय 700 आहे. असं वाटतं आजच कुणी आपल्या संग बोलतंय. याला म्हणतात काळावर मात केली या अभंगाने. जगद्गुरु तुकोबांचे शब्द मात करून जातात, काळावर मात करून जातात. आणि ब्रह्मज्ञानी मात करू शकत नाही, मुक्त मात करू शकत नाही. तो घाबरलेला असल्यामुळे मुक्त आहे. तो विश्वाला घाबरल्या, काळाला घाबरल्यामुळे ब्रह्मज्ञानी आहे. जगद्गुरु तुकोबाने म्हणतात मी घाबरलेला नाही. परिस्थिती प्रतिकूल असेल ही परिस्थितीची जाणीव आहे, पण माझ्या शब्दामध्ये अभंगत्व आहे, भंगत नाही. पानगडच्या फकीरने एक दोहा लिहिलाय जगद्गुरु तुकोबा यांच्या विषयी. तुका तुका राम से दो नाम एक अंग. पानगडच्या फकीरची व्याख्या आहे तुका तुका राम से. तुकोबाराय रामाबरोबर एक रूप झाले. तुका तुका राम से दो नाम, एक राम नाम है आणि एक तुकाराम नाम है, दो नाम एक अंग. उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. रामचंद्र प्रभूने बांधलेला सेतू भंगून गेला, पण जगद्गुरु तुकोबा यांचा सेतू अभंग. कुठल्याही बाबतीमध्ये त्याला भंग नाही. 400 वर्ष झाले. हा आत्मविश्वास जगद्गुरु तुकोबांचा आहे. बहुत ही मुक्त लोकांना अभंग लिहिता येत नाही, ब्रह्मज्ञानी लोकांना अभंग लिहिता येत नाही, त्यांची क्षमता नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या शरीराचा, जगद्गुरु तुकोबाने म्हणतात ही माझी वाणी झाली, घोटेबी नका. माझ्या शरीराबद्दल काय सांगावं? कीर्तन प्रवचन करून ब्रह्मीभूत गाया होत असे कीर्तनी. शरीर ब्रह्मस्वरूप होत, शरीराला देवत्व येतं. ते माझ्याकडे पहा आणि मग बघा. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आणि या शरीराने भगवंताची सेवा केल्यामुळं भगवंत ऋणी होतो, कर्तदार होतो. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देव व्हायचं. भाग्य आहे माझ्या जीवनातलं श्रेष्ठ भाग्य, देव ऋणी होतो. राहिलेला विषय आपण मध्यंतरानंतर पाहू. आमचा गावा अनिता तू आमचा गावा, अनिता तू आमचा गावा, अनिता तू आमचा गावा, अनिता तू आमचा गावा गावा गावा, अनिता तू आमचा गावा, अनिता तू आमचा गावा, अनिता तू आमचा गावा. अमुका राम राम घ्यावा, अमुका राम राम घ्यावा, आजवर ओतू सकाळी,
अमुता राम राम अमुता एवढी कृपा सुरावी एवढी कृपा सुरावी आमचा तुमचा गावा आमचो तुमचा गावा एवढी कृपा सुरावी कृपा सुरावी आदर होतो तुमचा आदर होतो तुमचा राम कृष्ण विठ्ठल राम कृष्ण विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण विठ्ठल राम कृष्ण विठ्ठल बोला आम्ही जातो तुम्ही तपासूचा 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 सकला सांगा विनंती माझी सकला सांगा विनंती माझी वाण मिळ झाला मला पांडुर बाळ मिळ झाला मला पांडुर एखादा ग्रंथ हा पूर्णपणे कळावा त्याचं सारांश गळी उतरावं बऱ्याच वर्ष डॉक्टर लोकांची सल्लामसलत चालली होती. त्यामध्ये एल टी पाटील जरा प्रामुख्याने भाग घेत होते. सगळेच डॉक्टर
4-5 वर्षापासून यायचे. शास्त्रीजी असे काही थांबत नाहीत आणि यायला भगवानगडाहून थोडं लांब पडतं, त्यामुळे कीर्तनाला जरा येणं जाणं होत नाही. भगवानगड म्हणजे पैठणपासून 30 किलोमीटर आहे जंगलामध्ये. आणि 1952 साली भगवान बाबा त्या परिसरातले एक महान संत होते, त्यांनी तो स्थापन केला. स्थापन केला म्हणजे डोंगर होता मोकळा, तिथे पान ठोकलं आणि विठ्ठलाचं मंदिर बांधलं. 1 मे 1958 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण ते त्या डोंगरामध्ये जंगलात येऊन विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि मग 19 जानेवारी 65 साली भगवान बाबा गेल्यानंतर गुरुवर्य भीमसिंग महाराज त्या गादीवर बसले. ब्रह्मचर्याची गादी असते. 2003 पर्यंत त्यांनी ती गादी चालवली. मोठं वैभव आहे त्या गादीचं. आणि 1 लाख लोक शिष्य आहेत. महाराष्ट्रातला ऊसतोड कामगार आणि त्या परिसरातला सुशिक्षित अशिक्षित सगळे वर्ग भगवानगडाचे शिष्य आहेत. सर्वसामान्यापासून मोठ्यापर्यंत भगवान बाबाला मानतात. त्या काळात त्यांनी सामाजिक क्रांती केली होती. शाळा, शिक्षण, मुलांना शिकवणं. 3 साली गुरुवर्य भीमसिंग महाराज वारले. म्हणून जसं मी तुमच्याकडे येतो तसं काही मागोमागे कीर्तन प्रवचनाला जात होतो. बीड, अहमदनगर, औरंगाबाद परिसरात. आणि गादीवर बसवणे हे जवळपास पब्लिकच्या हातातच. कीर्तन ऐकून लोकांना वाटलं तर शास्त्रीची गोष्टी तर बरी होती. थोडे सामाजिक प्रेशर तयार करून 2003 साली त्या गादीवर बसवल्यापासून थोडे कीर्तन कमी झाले. गादीचा व्याप मोठा झाला. तुम्ही छोटे संसारिक आहात, मी जरा मोठा आहे. 12वी पास झाल्यानंतर आध्यात्मिक शिक्षणासाठी तिथे संस्था काढली. ती विनामूल्य आहे. म्हणजे परिसरातल्या लोकांनी यावं निमंत्रण म्हणून तुम्हाला मी देतोय. 12वी पास झालेल्या कुठल्याही लोकांना दसऱ्याला ऍडमिशन असते, विनामूल्य शिकवलं जातं. पुढे बसलेली मंडळी जी जाणारी मुलं आहेत, अशा रीतीने 80 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. काशी विद्यापीठातलं शिक्षण संस्कृत घेऊन ज्ञानेश्वरी पाठ करतात. आणि रोज 5 वेळा पाठ करणं आमच्या इथं बंधनकारक आहे. थोडाफार अभ्यास होईल न होईल तो भाग वेगळा आहे, पण 5 वेळा रोज पाठ केलेच पाहिजे. बाकीचं सगळं फ्री नसेल. पण तुमच्या परिसरामध्ये ज्ञानेश्वरीचा भाषेचा अभ्यास करणारे उत्सुक असेल तरी जंगल आहे. आणि कितीही जरी खराब मुलगा असला ना तर तुझं बिघडत नाही. आम्हाला शेजारच नाही तुला. जंगलामध्ये एकटंच मठ आहे. शेजार पाजार आडोस पडोस करून सगळं रिझर्व फॉरेस्ट आहे. त्यामुळे चहाचं दुकान नाही, गुटखा नाही, तंबाखू नाही. काय करणार पुढे? भाकरीशिवाय काय खाणार आहे? आणि सगळीच अभ्यास करणारा तपोवन असल्यासारखं आहे ते. त्यामुळे येणं जाणं कमी झालं म्हणून एक उपक्रम ज्ञानेश्वरी आणि गाथा एक नवीन संकल्पना आहे. कीर्तन आणि प्रवचनातून एका ओळीवर एका भंगावर ऐकायला मिळतात. पण नेमकं ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण रूपाने काय आहे हे कळत नाही आपल्याला. प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे, तर विषय कोणता आलेला आहे, जीवन कसं आहे, काय काय सांगितलेलं आहे ते कळत नाही. ज्ञानोबांचं चरित्र कळलं वेगळं आणि ज्ञानोबांनी सांगितलेलं तत्वज्ञान कळलं वेगळं. हा दोघातला मोठा फरक आहे. म्हणून काल चर्चा झाली. डॉक्टर लोकांची संयोजनातली त्यांना काही माहीत नाहीये. मला विचारलं, म्हणलं कसं होईल त्याला काय? 10-5 लोक आली ऐकायला तरी सांगू, जास्तानी तरी सांगू, व्यवस्था चांगली ठेवा, येणाऱ्या जाणाऱ्याला मान ठेवा. पहिलं वर्ष होतं, आपण जगद्गुरु तुकोबारांची जन्मशताब्दी होती म्हणून गाथा यावेळेस सांगितलं. पुढच्या वेळेस डिसेंबरमध्ये सगळ्याच डॉक्टर लोकांची इच्छा आहे किंवा ज्ञानेश्वरी जो मूळ ग्रंथ आहे वारकरी संप्रदायाचा, प्रत्येक अध्यायातला सारांश असे 18 अध्याय 7 दिवसामध्ये सांगितले जातात.
थोडेफार म्हणजे वाचायचं काय आणि कुठला विषय आपल्याला अवगत करायचा आहे त्याच्याकडे थोडंसं ज्ञान दिलं जातं. मी म्हटलं तर पुढच्या वर्षीचं पाहू, पण चोपड्याने सहकार्य केलं तर त्यांना मदत आहे. त्याचं सगळं बिझी डॉक्टर आहे, सगळे एमडी झालेले आहेत, सगळ्यांचे दवाखाने आहेत, ते सोडून येतात. ते दवाखाने असून सोडून येतात. जे दवाखान्यात जायच्या लायकी ते येत नाही. आणि अगदी तरुण डॉक्टरांचा सहभाग आहे. फार काही कुणाचा उलट त्यांना जेवढी वर्गणी पाहिजे होती त्यांनी दिली. उद्या त्यांनी या सप्ताहाला सहकार्य केलेलं आहे. त्यांना एक सन्मानपत्र आणि त्यांचा निश्चित रूपाने मान सन्मान केला जाईल. आणि पुढच्या वर्षी 1 वर्ष त्यांची जास्त इच्छा आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचा निश्चित रूपाने वेळ काढू. यावर्षी जसं तुम्हाला गाथा ऐकायला मिळाला तसं पुढच्याही वर्षी निश्चित रूपाने ज्ञानेश्वरी आपण सांगू. तुमची इच्छा असेल तर ना आमची महत्वाचा भाग आहे आता. आणि माझ्या माहितीप्रमाणे निश्चित रूपाने आपल्याला ज्ञानेश्वरी आवडेल. ज्ञानेश्वरीमध्ये एक विशेष तथ्य आणि तत्व आहे आणि ज्ञानोबऱ्यांचा तो वारकरी संप्रदायाचा मूलभूत ग्रंथ आहे. म्हणून आपण डिसेंबर महिन्यामध्ये थोडा एक उपक्रम पाहू, पण त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती आणि चांगल्या रीतीनं सहकार्य पाहिजे. आणि ही जी वेळ निवडलेली 2 ते 5 ही ग्रामीण भागातली जी लोक आहेत, जी वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत, त्यांना येण्याकरता आणि जाण्याकरता सुविधा व्हावी. म्हणजे 5 वाजता जर ज्ञानेश्वरी सुटली तर त्यांना घरी जायला 1-2 तासाचा अवधी मिळावा, लवकर घरी पोहोचावं. म्हणून ह्या जो वेळ निघालेला आहे आणि आपण 5 पर्यंत चिंतन करतो तो ग्रामीण भागाचा विषय लक्षात घेतो. त्यामुळे चोपड्याची जी नोकरदार वर्ग आहेत, व्यापारी वर्ग आहेत, त्यांना थोडं यायला कमी मिळतं तर त्याचा आयुष्यातला भाग आहे, त्याचा एक प्रारंभाचा भाग आहे. पण पुन्हा एकदा हे सुशिक्षित मंडळ खरंच कौतुकास्पद आहे. ज्या लोकांना आपण नास्तिक आणि जीव न मानणारे समजतो त्यांनी एवढं मोठा आध्यात्मिक आयोजन करावं आणि महाप्रसादासहित उद्या आपल्या सगळ्यांना जो काही प्रसाद आहे. आणि ही जी काही काटछाट केलेली ती मी केलेली बरं का, त्यांना माहित नाही संप्रदायाचं. बऱ्याच लोकांना कीर्तनाची इच्छा आहे. कीर्तन एक मानसिक संकल्पना आहे, पण कीर्तनापेक्षा जास्त सांगितलं जातं. कधी कधी टाळकरी त्रास देतात, कधी कधी 7 कीर्तनकार नेमकं काय सांगायचं असतं भक्ताला ते माहीत नसतं, तुम्हाला काय माहीत असतं. म्हणून एक नवीन उपक्रम जो एक ज्ञानदान एवढ्याच अर्थामध्ये आपण मर्यादित ठेवलेला आहे आणि सगळ्यांना चांगल्या रीतीने ऐकायला मिळावं हा त्यामागचा हेतू होता. तो सफल झाला. आपण 7 दिवस चांगल्या रीतीने ऐकलं आणि शांतपणाने ऐकलं. मला सुद्धा चमत्कार वाटतो ना. असाच उपक्रम अकोल्याला सुरू केलेला आहे. गेले 10 वर्ष झाले त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगतो, पण ते जिल्हा आहे तो 40-45 हजार लोक रोज ज्ञानेश्वरी ऐकायला असतात. दरवर्षी अकोल्याला ज्ञानेश्वरी सप्ताहाचं आयोजन असतं आणि मुक्तपणे लोक येतात संध्याकाळच्या वेळेस आणि 30-40 हजार लोक शहरामध्ये यावे अशाच रीतीने आणि ज्ञानेश्वरी ऐकून जावेत. हा एक चमत्कार आहे. ते पहिलं वर्ष आहे, त्यांना फार चांगलं वाटलं. त्यांना भीती वाटायची लोक येतात का नाही. म्हणजे लोक नाही आले तरी कोकोबरा निश्चित येतील, काही चिंता करायची हरकत नाही. आणि त्यांचे मनोगत पूर्ण झाले. उद्या बोलण्यापेक्षा हे शब्द मी त्यांच्यासाठी आज वापरले. त्यांच्या हातून चांगल्या चांगल्या सामाजिक रचनेचं आयोजन करत अजूनही सूचना दिलेल्या आहेत. सकाळी मंडप थोडा मोकळा असतो. सगळे डॉक्टर मंडळी म्हणलं पुढच्या वर्षी सर्व रोग हर शिबिर पाहू. 7 दिवस जसं मी मानधनाशिवाय ज्ञानेश्वरी करतो. माझा गेल्या 10 वर्षापासून संकल्प आहे कधीही ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याचं मानधन मी घेत नाही. ही माझी सामाजिक सेवा आहे. तुम्ही जसं दान धर्म करता तसं माझ्यातर्फे म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक या भागात जेवढ्या ज्ञानेश्वरी होतात एक माझं एक सत्कर्म आहे, माझं कर्म आहे. माझं चिंतन करत असताना ते लोकांना मिळावं, लोकांना आर्थिक ताण येऊ नये.
म्हणून हा उपक्रम राबवतो भगवंताने सफल केलेला आहे. कदाचित त्याचा एक प्रभाव असेल की तुम्ही एवढे शांत बसता, कुणी उठत नाही, कुणी बोलत नाही. नाहीतर आता लोक स्त्रियांना नावं ठेवतात, पण पुरुषापेक्षा आज स्त्रिया शांत दिसल्या जातात. 7 दिवसामध्ये कुठला आवाज आला नाही, त्यांचा कुठलं कुणी बोललं नाही, हे काही कमी सफलता आहे खोकण्याची असं म्हणता येणार नाही. म्हणून एक चांगला उपक्रम आहे. पहिलंच वर्ष आहे, जे काही राहील ते निश्चित दुरुस्त करून डॉक्टर मंदिर पुढं सुद्धा चांगलं करतील ही अपेक्षा करतो. आणि 2 शब्द त्यांच्यासाठी बोलणं गरजेचं होतं म्हणून आज आपण बोललो. जगद्गुरु तुकोबारायांच्या निर्याण प्रसंगावर मृत्यू या विषयावर आपली चर्चा, आपला अभ्यास, आपलं चिंतन चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय आत्मपरीक्षणामध्ये स्वतःवर भाष्य करत असताना लिहितात, ब्रह्मीभूत गाया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. मनुष्य जन्माचं भाग्य असतं. वारकरी संप्रदायाची एक विशेषता अशी आहे, भक्ती करता करता देव होतो. ज्या साधू संतांची आज मंदिरं आहेत ही सगळी भक्ती करता करता देव झालेली आहे. ते चमत्कार, देवाची भक्ती करता करताच देव होणं, देवा इतकीच पूजा करणं, हे एक चमत्कार आहे. तो चमत्कार लिहून ठेवतात. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. काय काय जीवनामध्ये मी केलं हे तुकोबाराय स्वतः सांगतात. सांडगी तपोनिधी अभिमान, फार सुंदर शब्द आहे. तपोनिधी, ज्यांच्याकडे तपाचे साठे आहेत, ज्यांनी दान केलेलं आहे, ज्यांनी यज्ञ केलेले आहेत, त्यांना देखील माझ्या अभंगाप्रमाणे शब्द बोलता येणार नाही. आपण विनाकारण तप केलं, विनाकारण यज्ञ केले, विनाकारण दान केलं, असे विषय मनामध्ये येऊ शकतात. संदेवी तपोनिधी अभिमान. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गावची लोक जमा झालेली होती. जगद्गुरु तुकोबारायला ते मानत नव्हते. त्यांना सांगितलं तुम्ही आता जवळचे आहात, माझ्या सान्निध्यात राहिलेले आहात. आज मी वैकुंठात जाण्याचा निर्णय घेतोय, पण उद्या लोक तुमच्या पाया पडते. गावच्या लोकांना सांगतात नाही, लोकांनी विचारलं का पाया पडतील लोक आमच्या? आम्ही काही पुण्य केलं नाही, आम्ही काही वारकरी नाही, आम्ही काही तुमच्यासारखी भक्ती केली नाही. तुकोबाराय तुम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळाले म्हणून लोक तुमच्या पाया पडते. ते लिहून ठेवले तुकोबारायने. धन्य म्हणवीन शब्दांचे प्रयोग येत आहे का? काय जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, धन्य म्हणवीन ही लोकी लोका भाग्य आणि तुका देखील. जगद्गुरु तुकोबारायचे जीवन धन्य झालं असं या जगातल्या लोकांनी म्हणावं. मी नाही, म्हणवीन शब्द आहे. धन्य म्हणवीन, मी नाही, मी जगलो असा, अशा रीतीनं माझ्या मुखातून भगवंतांनी वाणी काढली. धन्य म्हणवीन ही लोकी लोका भाग्य आणि तुका देखील. जगद्गुरु तुकोबारायला आमच्या या कातळाच्या डोळ्यांनी पाहायला मिळालं. जगद्गुरु तुकोबारायचं वैशिष्ट्य वेगळं. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात संतच येत असतात, दुसरं कोणी येत नसतं. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला निरोप पाठवतात संताधिक संतांच्या जवळ. सनत सनंदन सनत कुमार हे पृथ्वीवरचे पहिले संत आहेत. संत ही परंपरा संकादिकापासून प्रारंभ झालेली आहे. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत. मुलाला घ्या, कुणाचा आहे तुम्ही, फार सुंदर विषय आलेला आहे. तर तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. अंतिम क्षणातले, अंतिम वेळेचे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुम्ही संकादिक संत सनत सनंदन सनत कुमार इत्यादी म्हणविता कृपावंत. मला 40 वर्ष 42 वर्ष झाले आता या लोकात राहावे ना, राहू वाटेल, पण भगवंत या फोन करेना. जगद्गुरु तुकोबाराच्या संकल्पना मी काल तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगितलेल्या आहेत. माहेरच्या काळी येईल निरोप. भगवंताला
माहेर म्हणून जगद्गुरु तुकोबा यांचे शब्द आहे. तोच शब्द या ठिकाणी ती अजूनपर्यंत आठवण येणार. 42 वर्ष झाली मी या मृत्यू लोकांमध्ये राहतो. मूळचा राहणारा वैकुंठीच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाची बोलिले की ऋषी सात धावे वरताय. आता जगलो, मार्ग दाखवला, साधू संतांना रस्ते दाखवले. ज्ञानोबाईंनी जो रस्ता दाखवला होता तो स्वच्छ केला. पण आता राहू वाटेल. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझी भासावी करुणा विनवा वैकुंठिका राणा. तुकोबारांचा अभंग आहे. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. मराठीतला एक विशेष शब्द बरं का, मूळ. तुमच्याकडे आहे का नाही मला कल्पना नाही. मुलगी नांदायला गेल्यानंतर तिला परत बोलवण्यासाठी मूळ पाठवलं जातं. तो मूळ एकाच टाइमला वापरला जातो बरं का. निरोप अर्थ नाही येतो. मूळ घेऊन जाणं म्हणतात. आहे तुमच्याकडे मूळ पाठवून? बरं आहे थोडं. जगद्गुरु तुकोबांची वाक्य जे आहेत ना ते इतके प्रेमा अंतकरणातलेच ना, वेगळेच अंतकरणाचे. कन्या सासूराशीच आहे. तुम्ही कधी अभ्यास केला या गोष्टीने? काय शब्द वापरलाय? मोठी माणसं जी असतात ना ती शब्दातून बोलतात आणि बोललेलं जाणवून येत नाही. आपल्याला ठोकलं तरी कळत नाही कशामुळे मारतो. ती कन्या आहे ना, शास्त्रामध्ये जुन्या काळामध्ये बालविवाह होत होते आणि 8 वर्षाच्या पूर्वी लग्न व्हायचे. तिला कन्या म्हणतात. आताचे आईबाप भाग्यवान आहेत. लग्न करण्याचं अजिबात टेन्शन नाही. मुलं मुली ठरवून लग्न करून डायरेक्ट आशीर्वाद घ्यायला येतात. पाहण्याचा त्रास नको, काही नको. आता हे अजून खेडेगावामध्ये आलेलं नाही, पण शहरामध्ये परिस्थिती फार वाईट झालेली. कल्याणला कीर्तनाला गेलो, असं कीर्तन वगैरे ऐकलं तर ज्यांनी खूप मोठा खर्च केला होता त्या सप्ताहासाठी ते 4-5 कीर्तन ऐकले, पण त्याला कसं काय आवडलं कुणाला माहिती. मला म्हणजे महाराष्ट्राने आमच्या घरी झाला. मी म्हणलं काही माझी इच्छा नाही यायची. ते जे मंडळ होतं त्याने सांगितलं महाराज यायलाच पाहिजे. यांनी मदत केली तर सत्ता होईल. त्यांचं प्रेशर आमच्यावर. म्हणलं पण नाही काही नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर आम्ही पण चहा घेऊ. घरात गेल्यानंतर मी विचारलं काय एवढं रात्र झाली, 9 ते 11 कीर्तन, 11:30 12ला. नाही म्हणे मला सगळं घरात चांगलं, पण तुमचं कीर्तन फार आवडलं, तुमच्या वाणीमध्ये थोडंसं सामर्थ्य वाटलं, ते आमच्यासाठी 2 शब्द खर्च करा. मी म्हटलं काय नेमकं काय म्हणायचं? नाही म्हणजे माझा मुलगा सर्वांगाने चांगला, पण इतर जातीच्या मुलीशी लग्न करतोय. जर झाला तुमच्या वाणीचा फायदा, काय कुठं धोरण असेल काही सांगता येत नाही. आता घरात गेलेलो होतो म्हणल्यानंतर 2 शब्द सांगणं भाग आहे. म्हणून बोलवा मुलाला. मी मुलाला बोललो, अरे 2-4 मुली जास्त पहा, पण कशाला परजातीतल्या मुलीशी लग्न करतो. ते मुलगा फार भयंकर होता. त्यांनी सांगितलं महाराज आमच्या घरात येऊन किती वेळ झाला. नातच परजातीचं काय माहिती नव्हतं मला घरातलं काही. मुलं नाही, हे आमच्या बापाने सांगितलं असेल तुम्हाला मी दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न करतोय. म्हणून हो, म्हणजे त्यांना काही अक्कल आहे का म्हणे. पोरगा होतो आमच्या बापाला काही अक्कल आहे काय कोणाला सांगायला पाहिजे. मला काही झालं काय वडिलांना असं बोलतो. अहो मी परजातीच्या मुलाशी लग्न करतोय. माझ्या वडिलांनी परधर्मातल्या बाईशी लग्न केले. त्याच्यापासून मी झालोय. त्यांना परधर्मातली बाई चालते, मला परजातली मुलगी चालत नाही. मी मला आपलीच गाडी कुठेतरी सुटली. मी त्या वडिलांना म्हणला पोरगं काय नव्हते तुमचं. महाराज माझं धक्का येतं कसं व्हायचं. निर्णय तिची फरक असतात, म्हणजे माझं कसंही चालेल, येतं कसं व्हायचं. मी म्हणलं त्याचं कसं येऊ, पण माझं कसं व्हायचं ते बघा. कुठले शब्द वापरावे, काय बोलावं, अजिबात अंदाज येत नाही. कशा रीतीने
आणि माणसं आहेत ती, त्याला आता काय करणार, त्याला काय बोलणार आपण त्याला. आपण कसं वागतोय, आपले आचार विचार कसे लक्षात नाही राहतो माणसाचे, काय बोलतात. म्हणून कुठेही वाईचा प्रयोग शब्दाचा सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांच्या फार विरोधात आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही पद्धत आहे आणि मोठी माणसे अशा रीतीने बोलतात, शब्दातून जाणून घेतात, शब्दातून कळवतात. 8 वर्षाची कन्या असते साठी, म्हणजे ते आता हे सरकारचे नियम आहेत, करतात आपल्या पद्धतीने, चांगलेच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जुन्या काळातला 400 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. ही 8 वर्षाची जी मुलगी ना, जिला संपूर्ण प्रेम माहेरातून मिळालेला आहे, ती सासरी जात असताना जो त्रास होतो ना, तो वेगळा त्रास होतो. सासूमध्ये आणि आईमध्ये फरक असतो. आई जन्मदात्री असते, मुलीने केलं काय आणि न केलं काय आई एवढी लक्ष देत नाही. पण सासू ही देखील आई असते, पण ती शिक्षिका असते. ह्या मुलीला संसार करता आला पाहिजे म्हणून शिक्षण, माझ्या मुलाचा संसार व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून त्रास येतो. कसं तेल वापरायचं, कसं साखर वापरायची, कसं काटेकोरपणाने संसार करायचा, मेहनत कशी करायची. आता ते शिकवत असताना जेवढे शिकवणार आहेत ना, तेवढे सासूच वाटतात त्याला काय करा. सगळ्यांचा सासू असतो. तुमच्या मुलाला जर सांगितलं ना अभ्यास कर, तरी खराब वाटतं. शिकवणं आवडत नाही लोक. आणि वर्षभर 8 वर्षाची जी मुलगी माहेरला येण्यासाठी जे आतुरलेली असते, ती वर्षभर कष्ट करते. ते काही जुन्या काळातला प्रकार होता महाराज. गिरण्या नव्हत्या, हाताने दळण करावं लागायचं, पाणी नदीवरून आणावं लागायचं. आता तर इतकं भाग्यात महाराज, घरात पाणी म्हणजे नळ घरात आलेलं आहे आणि नवरा दळून आणतो. मी 400 वर्षापूर्वीचा प्रसंग म्हणून तुम्हाला आठवण करून घेतो. जग बदललेले कधी कधी लक्षात येत नाही नेमकं मूळ म्हणजे काय. मूळ शब्दासाठी सांगतो. आणि वर्षभर इतका त्रास सहन केलेला असतो त्या मुलीने. पहाटे 4 वाजता उठणं, दळण करणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं आणि सगळ्याच जेवण झाल्यानंतर जेवण वाढत्या वयामध्ये, आणि वर्षभर त्रास सहन करते. पहिल्याचा कुठला मार्ग नाही, सासर सोडून जाता येत नाही. मग दिवाळी एक अशी वस्तू असते की दिवाळीला मुलगी आणत असते आणि दिवाळीसाठी माहेरातून मूळ येत असतं, त्याला म्हणतात मूळ. की आम्ही मूळ म्हणजे न्यायला येणं नाही बरं का, आम्ही ह्या दिवशी न्यायला येणार आहोत असा निरोप येणं म्हणजे मूळ येणं असा अर्थ आहे. अगोदर मूळ पाठवलं जातं किंवा आता तरी फोन झालेत, हाती पराहाती निरोप झालेत, त्याला मूळ म्हणतात. किंवा दिवाळी आहे आणि 2-4 दिवसानंतर घरातली आई वडील भाऊ वगैरे येतील आणि मुलीला देतील. ती वर्षभर इतकी कष्ट केलेले असतात त्या मुलीने, आणि दिवाळीला ती इतकी आतुरलेली असते की माहेरचा निरोप यायलाच पाहिजे. आणि जेवढं दुःख वर्षभर सहन केलेलं असतं तेवढं असं ते हृदयात पाठवलेलं असतं. आईला हे सांगेल, आईला ते सांगेल, इतकं दुःख आहे, घरी गेल्यानंतर मी आपली झोपेल, काम करणार नाही, सगळं असं चिंतन मनामध्ये करून ठेवलेलं असतं. पण ज्या दिवशी तो निरोप येतो की न्यायला येणार आहे, त्या दिवशी सगळं वर्षभराचं दुःख विसरून जातं. त्याला म्हणतात मूळ. तिला कळतं माहेरून मूळ आलेलं आहे, आणि त्या दिवशीपासून ती चेहऱ्यामध्ये बदल, शरीरामध्ये बदल, अंतःकरणामध्ये बदल, आणि सासरी राहूनही माहेरची झालेली आहे. अर्थ कळला? सासरी राहूनही माहेरची झालेली असते, कारण की मूळ आलेलं असतं. जगद्गुरु तुकोबाराय जीवन जगत असताना उदास झालेले असतात आणि वाट पाहतात. अजूनपर्यंत काही निरोप आलेला नाही. तुका म्हणे मजा आठवा. आतापर्यंत भगवंताची आठवण केली, पण भगवंताला म्हणावं मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. नाही सर, मूर्ख माणसं बोलतात, नको ते माणसं त्रास देतात, नको त्या माणसाची सेवा करावी लागते, नाही त्याच्याजवळ
फुगिरीगिरी करावी लागते. किती दिवस नातं गोष्ट सांभाळायचे. व्यक्ती म्हणून आपण जन्माला आलो, काही स्वातंत्र्य आहे का नाही. मग आठवा आणि मूळ नोकरी पाठवा. संताधिकांनी जगद्गुरु तुकोबा यांचा निरोप भगवंतालाच दिला आणि तोच निरोप घेऊन पुन्हा संत जगद्गुरु तुकोबाराकडे येतात. हे या निर्याण प्रसंगाचं वैशिष्ट्य. निरोप पाठवला आणि संपला नाही. भगवंताचा निरोप म्हणजे मूळ घेऊन पुन्हा संताधिक संत पुन्हा परत येतात. अभंग लिहिणं म्हणजे की सामान्य चमत्कार नाहीत. मला ज्ञानेश्वरी आणि गाथा हे शब्द अजरामर करणं, त्या ताकदीचा तुम्हाला अंदाज नाहीये. तुम्ही बांधलेलं कन्स्ट्रक्शन, जीवन, संशोधन सगळं काळाच्या कालामध्ये विलीन होतं, सगळं समाप्त होतं. तुम्ही आहात तोपर्यंत तुमची मान्यता आहे. पाठ ठेवलेले सगळं संपलेलं आहे. पण चंद्र सूर्य असेपर्यंत या शब्दांमध्ये सगळे जगा ठेवणं एवढं सामान्य समजू नका. तुम्ही एवढं हलकं जीवन समजू नका साधू संत. म्हणून त्यांच्या शब्दात टाकतात. संताधिक परत येतात आणि सांगतात, बाबा तुमच्या जीवनाची दखल भगवंतांनी घेतलेली आहे आणि भगवंतांनी निरोप पाठवलेले येणार आहे. म्हणून ती समोर बसलेली गावकरी मंडळी आहेत. जगद्गुरु तुकोबा त्यांना फार सुंदर रीतीने समजून सांगतात. आपल्या माहेरा जाईल मी आता, निरोप या सांगता हाती आला. मूळ आलं. काही फार बुद्धी लावण्याची गरज नाही. जर हृदयवान असेल, प्रेम असेल ना, ह्या अभंगाचा अर्थ आपोआप हृदयामध्ये प्रगट होतात. काही विश्लेषण करावं या अभंगाचं असं काही नाही. आपल्या माहेरा जाईल मी आता, निरोप या संता हाती आला. काय शब्दाचा प्रयोग आहे मला. निरोप या संता हाती आला. संतांनी निरोप घेऊन आलेत आणि आता मला आनंद वाटतो. मी माझ्या माहेरला जाणार आहे. भगवंतांनी माझी दखल घेतली. तुला म्हणे आता येतील न्यावया. थोडा आनंदातला फरक आहे. निरोप मूळ आल्यानंतर मुलीला आनंद होतो, पण वडीलच घ्यायला येणारे म्हणण्याचा जरा जास्त. भाऊ आला बरं वाटतं, घरातलं कोणी आलं बरं वाटतं. वडीलच घ्यायला येणारे म्हटलं ना, तो जो आनंद असतो मुलीच्या अंतःकरणातला तो वेगळाच असतो. तोच आनंद जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. कारण निरोप असा होता, तुकोबाराय तुम्हाला नेण्याकरता खुद्द भगवंतच येणार आहे. तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुल्या मायबा. स्वतः अंगे आपुल्या, स्वतः भगवंत न्यायला येणार आहे. तो जो आनंद आहे, आयुष्यभर केलेली भक्ती, लोकांनी दिलेला त्रास सहन करण्याची सहनशीलता आणि आयुष्यभर केलेला भगवंताचा ध्यास कुठेतरी संपल्यासारखा असतो, पूर्णत्वाला आल्यासारखा असतो. प्रयत्न करून केलेला जपावं आणि जेव्हा घर येतात ना, तेव्हा शेतकऱ्याच्या अंतःकरणाला समाधान असतं. भाव कोणताही असो, पण मेहनत सफल होते. झाडं वांग झाली नाही, त्यांना घड फुटलेलं आहे. यशस्वी प्रयत्न केलेले आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 42 वर्षाचं जीवन आपण जगलो, यशस्वी झालं जीवनामध्ये. सृष्टीत कार्त्याने दखल घेतली, पण ते स्वतः न्यायला येतात. आणि ज्यावेळेस येतात ना, तर काय असतं, एक आता नवीन संशोधन चाललेले आहेत लोकांना, पण ते जुनच आहे. त्यांनी एखादी घटना होणार असेल ना, तर सुरुवातीला ती थोडी थोडी जाणवते. जर अंतःकरण संवेदनशील असलं तर, जगराचं असलं तर मरण जाणवत नाही. पण संवेदनशील जर अंतःकरण असेल ना, तर आपल्या शरीरामध्ये बदल होतात. काही चांगली घटना घडणार असेल ना, अगोदरच शरीर प्रसन्न असतं, अगोदरच. आणि एखादी वाईट घटना घडली असेल तर सकाळपासून उदासवानं वाटतं. आज करमत नाही, आज काहीतरी उदास वाटतंय, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, काहीतरी हरवलेलंच असतं. पण संवेदनशील अंतःकरण असल्यामुळे ते जाणार. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर लिहितात. शरीरामध्ये असे लक्षण उमटायला लागले. भगवंत येणार आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय लिहितात,
ती लक्षणं माझ्या अंतःकरणामध्ये उमलतात. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला माय बाप येईल काय बोलले. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगात चिन्हे उमटती अंगी, शरीरात असं प्रफुल्लित होत आहे, मन भरून येत आहे, डोळ्यामध्ये आपोआप अश्रू येत आहे. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम, अष्ट सात्विक भाव उमलत आहे. असं वाटतंय आई वडिलांनी माझी आठवण केली. आठवला माय बाप येईल काय मुलं इथे होतो. आणि असं चिंतन करता करता भगवंत येतात. फार सुंदर वर्णन आहे. पहिलं आले हरी शंख चक्र शोभे घरी. करामध्ये शंख चक्र आहे, शशांक चक्रम सकिरीट कुंडलम सगळं घरात. आणि इतका आनंद होतो महाराज. ते जीवन आहे भगवंताचं आहे, भक्तांच्या संकल्पना आहे. भगवंत जेव्हा घरात येतात ना, ती जी झोपडी आहे जगद्गुरु तुकोबाराची, फार सुंदर वर्णन केलं तिचं. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. जिथे भगवंत आले ती कोप मोडकी आहेत आणि जर्जर झालेली आहे. भगवंताला बसायला जी बाग टाकली ती उकळलेली आहे. जेवण्यासाठी निमंत्रण दिलं भगवंताला, भगवंताचं एक दुर्भाग्य आहे बरं का. विदुराकडे जेवायला गेले भगवंत, कन्या खायला मिळाल्या. तुकोबाराय म्हणतात भारताचा पंतप्रधान होता, घट्ट कन्या केली असती. पण मी दुबळा वारकरी आहे, जर्जरीत पाण्या माझी रांधी या कण्या. विदुराच्या घरी भगवंत जेवायला गेले, घट्ट कन्या खाल्ल्या असतील, पण मी साधार आहे, माझ्याकडे काहीच नाही. 14 टाळकऱ्यांचा दौरा करून शिवछत्रपती कीर्तनाला येऊन जगद्गुरु तुकोबाराची अंतिम अवस्था ही. दरदरीत पाण्या माझी रांधी या कण्या. कण्या खायला जगद्गुरु तुकोबाराय बसतात आणि जेवण झाल्यानंतर आपल्याकडे बडीशेप वगैरे देण्याची प्रथा आहे. कसे जगद्गुरु तुकोबाराचे आहेत, तुळशीचं पान तोडतायत आणि भगवंताच्या हातावर ठेवतायत. मुखशुद्धी तुळशी तुका म्हणे मी गुरुबर. ज्यांच्या घरामध्ये भगवंत येतात त्यांची अवस्था आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही मला येण्याकरता आलेत, मला आणून असं, पण एकट्याला मला यायचं नाही. ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली परमार्थ करताना, ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांच्या सह मला वैकुंठाला यायचं. फाल्गुन शुद्ध दशमीला जगद्गुरु तुकोबारायच्या घरी भगवंत येतात. तिची लक्षात ठेवून फाल्गुन शुद्ध दशमीला जगद्गुरु तुकोबारायच्या घरी भगवंत येतात. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला वैकुंठाला एकटा यायचं नाही. आणि टाळकरी कीर्तनातले श्रोते सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. भगवंत म्हणतात जेवढे येतील तेवढे मी लिहायला तयार आहे. 5 दिवस जगद्गुरु तुकोबाराय दौरा करतात मला. 5 दिवस वैकुंठाला चला, वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. 5 दिवस घरात भगवंत आणि 5 दिवस दौरा करतात. वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. परिस्थिती इतकी वाईट आहे. लोकांनी विचार करायला सुरुवात केली, तुकोबारायची परिस्थिती पहिली चांगली होती. काहीतरी झटका जास्त बसलेला. कीर्तनातले श्रोते बरं का, मी तुमच्याबद्दल नाही बोलत. 14 टाळकरी आणि एवढी मोठी संधी. जगद्गुरु तुकोबाराय भगवंत आले, माझ्या बरोबर चला, वैकुंठाला चला माझ्या बरोबर. तुमचं पुण्य कमी असेल जास्त असेल, वैकुंठाला जाणं होईल ना होईल, मी तुम्हाला माझ्या बरोबर नेतोय. भगवंत आले, कोणीही यायला तयार नाही. मला कोणी यायला तयार. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला रात्रीच्या वेळेस जिनं आयुष्यभर शिव्या दिल्या आपल्या पत्नीच्या सान्निध्यात बसून तिला सांगतात, आज तू शिव्या दिल्या म्हणून मी डोंगरावर गेलो. गोड बोलली असतीच त्यांनी संसार पुन्हा उभा केला. तुझ्या चिरसटपणामुळे मला परमार्थ करायला मिळाला.
भगवंत आलेले आहेत, चल उद्या माझ्या बरोबर वैकुंठाला. मी जास्त दिवस भगवंताला थांबून ठेवू शकत नाही. थांबून वट द्वितीयेला म्हणजे उद्या मी जायचा निश्चय केलेला आहे. तू चल माझ्या बरोबर वैकुंठाला. साथ दिली वैकुंठात आपण सुखा समाधानाने राहू. भगवंत फार विचित्र, दयामय नाही भगवंताच्या अंतर्गतामध्ये. भगवंत येण्यापूर्वी एक म्हैस भावाने सप्रेम भेट दिली होती. जगद्गुरु तुकोबारांच्या घरी बहिणीला पांढरं काही खायला मिळत नाही, दूध दुधतो म्हणून भावाने भेट दिली. आणि भगवंत आल्यामुळे तिचं दूध इतकं जास्त निघायचं, दही दूध लोणी म्हशीजवळ का. काही पत्नी सांगते, अहो तुमच्या काळामध्ये कधी दूध दुग्ध मिळालं नाही, आता म्हैस मिळालेली आहे, एवढं चांगलं दूध दुग्ध चाललेलं आहे, मला काही वैकुंठाला यायचं नाही, तुम्ही जा. आणि जेव्हा तुम्हाला करमणार नाही तेव्हा परत ये. तिला म्हटलं वैकुंठ नावाचं कुठलं गावच आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या पत्नीचं जीवन सांगतोय तुम्हाला. दारुड्याची पत्नी होता येतं, वाईट माणसाची आयुष्यभर सेवा करतो आपण, संतांची पत्नी होणं एक एवढं मोठं भाग्याचं लक्षण आहे. मला आश्रमावर आहे, जरी वैकुंठाला नाही दिली तरी तुकोबाराचा इतिहास सांगत असताना तुकोबाराच्या पत्नीचं नाव सांगावंच लागतं. आश्रमावर आहे, एवढ्या मोठ्या साधूची पत्नी नाही महाराज, भगवंतांनी सुचू दिलं नाही तिला वैकुंठ म्हणजे काय. आणि वैकुंठाला जाण्याकरता आडवी आली ती म्हैस. सोडत आम्ही किती येते तुम्ही जाणं. एक साधी म्हैस आडवी येऊ शकते वैकुंठाला जाण्याकरता, बाकीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी कशा असतील तुम्ही बघा. नाही येत नाही. समजून आहे पांडुरंग परमात्मा आलेला आहे, वैकुंठ आहे, तिथं गेल्यानंतर परत येता येते. पत्नीसाठी तुम्ही जा. माझं आत्ताची घर व्यवस्थित झालं, प्रत्यक्षित मला कुठं मुलं मोठी होत चाललेली आहे, आता मला धीर आलेला आहे, आता मला संसार करायचा वाटतो. म्हणून लक्षण असेल स्त्री कधी संन्यास घेत नाही. मला मुलं बाळ सुखी होणं हेच तिचं उत्तम ध्येय आहे. त्यांना हसत खेळत पाहणं, त्यांच्या आनंदात आपला आनंद मानणं. कितीही त्रास झाला ना स्त्रीमध्ये सहनशक्तीची ताकद असते. अबला म्हणतात पण त्या खऱ्या अर्थानं सबला असतात. नवरा नसला तरी संसार उभा करतात, असला तर होतोच उभा. आणि तिचं स्वतःच ठरवलेलं घर आहे ते. मुलं बाळ तिचा एक शरीराचा भाग असतो. त्यांच्या हसण्यामध्ये, त्यांच्या जेवण्यामध्ये, त्यांच्या राहण्यामध्ये, त्यांच्या विस्तारामध्ये आनंद असतो. पुरुष मंडळी जी असतात ना थोडीशी वेगळ्या हृदयाची असतात, कंटाळतात संसारात. मुलाने अपमान केला, मुलगा बोलला, तडातड तोडून टाकतात ना. तो आई नाही तोडू शकत. आई सुद्धा रागवला असेल, बोलला असेल, तात्पुरता रागवतो सुद्धा, प्रेम सुद्धा करतो, अशी आईची धारणा असते. म्हणून स्त्रिया संसार करण्याची होत नाही. लग्न न झालेल्या होत असतील बरं का, जिथं अजून धागा दोरा जुळलेला नाही, जिने अजून पूर्ण स्वातंत्र्य आणि जीवन पाहिलेलं नाही, त्या स्त्रियांबद्दल बोलत नाही. जिला मूल बाळ आहे, संसार आहे, अगदी तन्मयत येणं. आणि जगद्गुरु तुकोबारांनी फार सुंदर लिहिलेलं आहे, घराची सेवा करणं यावरच भगवंत प्रसन्न असतात. स्त्रीला दुसरा परमार्थ सांगितलेला नाही. जगद्गुरु तुकोबारांनी लिहून ठेवलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हे की विष्णूची महापूजा. परमार्थ जर करायचा असेल जीवनामध्ये, जो नोकर असेल त्यांनी स्वामीची सेवा करावी, त्याला भगवंताची पूजा करण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकोबारांची वाणी. स्वामीनं ज्याची आपण सेवा करतो तोच आपल्याला सर्वस्व आहे, कारण की त्याच्यावर घर चालतं. त्याच्या विरोधात बंड पुकारणं, कपट कारस्थान करणं, त्याला नुकसान होईल अशा पद्धतीने वागणं हा द्रोह आहे, हा अधर्म आहे. गुरुभक्ती शिष्य असेल, जीवन परिवर्तन गुरुच्या शब्दामुळे झालेलं आहे. मान, मान्यता, लौकिक योग्यता सगळं गुरुमुळे मिळालेली.
म्हणून गुरुभक्ती शिष्याचं कर्तव्य हे ती विष्णूची महापूजा. पितृवचन, मुलांनी आपल्या पित्याचं वचन पाळावं म्हणून आज रामचंद्र प्रभूची सेवा केली जाते. आणि त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायातला परमात्मा, पांडुरंग परमात्मा आई बापाची सेवा करणाऱ्यासाठी आलाय. लक्षात येते आपलं काय म्हणून? आई बापाची सेवा करणारे जे आहेत त्यांच्यासाठी परमात्मा आलेला आहे. आई बापांना त्रास देऊन जर तिथं गेला तर पायाखालची वीट काढून डोक्यात मारेल. म्हणजे 28 विटेवरी उभा. आई बापांना किती महत्व आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव या संकल्पना कशा जपल्यात वारकरी संप्रदायाने. पुंडलिक परमात्मा म्हणजे काही संन्यासी नव्हता, डोंगर घरा खोऱ्यामध्ये जाऊन तपश्चर्या करणार होता. आई वडिलांची ही किती सरळ संप्रदाय आहेत, किती स्वच्छ संप्रदाय आहे, किती सामान्य जगण्याच्या रीतीने सांगितलं आहे. पितृवचन सेवा पती, पतीची सेवा ही विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या, दुसरं करण्याची गरज नाही. अनेक मोबाईल ज्ञानोबरांच्या पतीची मता अनुसरवणी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटी केला. पतीची सेवा करता करता त्या स्त्रीला ईश्वर भेटतोच हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य. पण परमेश्वरासाठी पती सोडून आणि मुलं सोडून पंढरपूरला नाळंदला येऊन राहणं त्याला कोणीच भेटत नाही. शब्द प्रयोग आहे, पतीची मता अनुसरवणी पती. आणि सुख आहे, दोघांचे 2 मत जर घरात असले तर एका घराचे 2 घरं होतात. पती आणि पत्नीचं 1 मत असेल तर घर एक असतं. एकतेमध्ये सुख आहे, एकतेमध्ये आनंद आहे. जे काही असेल ते एकत्र खायला पाहिजे, एकत्र बघायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पत्नीला समजून सांगतात, पण आयुष्यभर त्रास दिलाय ना, भगवंताला कसा आवडेल. एवढ्या मोठ्या साधू संताला, माझ्या आत्म्याला, माझ्या संताला जीवन त्रास दिलेला आहे. संतांची जरी इच्छा असली तरी भगवंत म्हणतात सुचणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी लोक अशी गोळा करतात महाराज जगद्गुरु तुकोबाराय. सगळी लोक, तुम्ही कुणीच येत नसाल, कमीत कमी मी वैकुंठाला चालू, मला सोडवायला या. मी कसा वैकुंठाला जातो हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा. आजपर्यंत चमत्कार पाहिला नसेल पण प्रत्यक्ष तुम्ही पहा. शब्दप्रयोग पहा कसा आहे पण जगद्गुरु तुकोबारायचा. सकाळ ही माझी बोळवण करा. बोळवण सोडू नको. मोठा माणूस आपण सोडवायला जातो, दारापर्यंत जातो, तसं गावकऱ्यांना सांगितलं आणि नाही काही सोडवायला तरी या तुम्ही. लोक म्हणतात फार आग्रह जगद्गुरु तुकोबारायचा, आपण सगळेच जाताना आशीर्वाद देतात. जगद्गुरु तुकोबाराय जेवढे आले, कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. मी अर्थ करतो, कर्मे धर्मे तुम्हा असावे, आशीर्वाद नाही हा. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळो ही काही आशीर्वाद द्यायची गरज आहे का? ती मिळणारच आहे. पुण्य खर्च करत नसतात संत, पुण्य साठवावं लागतं. पुण्याची गणना सगळं खर्च करता येतं जीवनामध्ये. ही पुण्यच आहे की परमात्मा वयोवृद्धावस्थेत मिळतो आपल्याला. हेच पुण्य जर तुम्ही वाटून टाकलं, केलं, पुण्य कमावंच लागतं. पुण्य तुम्हाला करतं महाराज. आशीर्वाद हे सांगतो कशा करता, आपले शब्द सहज निघतात, पुण्याचा ऱ्हास होतो. जगद्गुरु तुकोबाराय पुण्य खर्च करत नाही. उलट सांगतात कर्मे धर्मे तुम्हाला असावे कल्याण. तुमचं कर्म आणि तुमचं धर्म त्याच्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळून नाही म्हणलं तरी मिळणारच नाही, हा म्हणलं तरी मिळणारच नाही. कर्मे धर्मे तुम्हाला असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळो हाच माझा आशीर्वाद. याचं मूळ कारण आहे मानवी जीवनातली खरी संपत्ती ही पुण्य असते आणि ते पुण्य जमा करावं लागतं. जो जमा करतो, गोळा करतो त्याला पुण्याविषयी आस्था असते. कसं साचून ठेवावं तेच
वयोवृद्धावस्थेत कामं येतात. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांना सांगतात, भगवंताशी बोलतात सुद्धा. बोली होती आता पाळावे वचन, अशी पुण्य कोण माझे राहते. जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी, काळक्षेप आम्ही करू कुठे. फार गोड गोड शब्द जगद्गुरु तुकोबारायचे. काही जमलेल्या लोकांना आशीर्वाद देऊन भगवंताशी बोलतात. आणि अभंग किती गोड येतात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. आलेले न आलेले, राहिलेले न राहिलेले सगळ्यांना विनंती करून सांगतो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला, खूप वेळ झालेला आहे. भगवंताला मी पाठवून ठेवलेला आहे. तात्काळ भगवंत राहिलेले आहेत. किती वेळ भेटत आहे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि अंतिम शब्द जगद्गुरु तुकोबारांचा इतका गोड आहे. अंतःकाळी विठो आम्हाची सावला. शेवटच्या क्षणाला परमात्मा मला मिळाला आणि पुरी सहित झाला दुःख होता. शरीरासहित जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जातात. हे तुकोबारायांची वाक्य. शरीर ब्रह्मरूप होतं, शरीरामध्ये परिवर्तन होतं. ते कशा रीतीनं होतं, कशा रीतीनं शरीर बदलतं त्याचा विस्तार आपण थोड्याफार प्रमाणामध्ये उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. विज्ञान आहे, शरीर विज्ञान आहे. परिवर्तन कसं होऊन कसं शरीर बदलतं, योगाचं शरीर आणि संतांच्या शरीरामध्ये कसे बदल असतात. तुमचं आमचं शरीर संसारिक असतं आणि दिव्य शरीर, दिव्य आत्मा आणि झालेला शरीरातला बदल याचं थोडंसं चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं निरूपण आपण ऐकलं. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपण सगळ्याला धन्यवाद देऊन उद्यासाठी आपण रजा देऊ. कुंडली गौरवे हरे
स्वामी सच्चिदानंद मूर्ती